एस टी महामंडळाला EV बसेस पुरवठा करणाऱ्या EV कंपनी संदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसतंय। एकूणच या संदर्भात एस टीचे अध्यक्ष यांच्याकडनं EV कंपनीला एक इशारापत्र देण्यात आलं आणि त्यामध्ये 22 मे पर्यंत 2025 पर्यंत जर का एकूणच गाड्यांची पूर्तता झाली नाही तर कुठेतरी हे कंत्राट देखील करार देखील रद्द करण्यासंदर्भात हा इशारा दिसतो आहे। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत श्रीरंग बर्गे, आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करूया। सर, कशा प्रकारे बघता आहे, काय नेमकी पहिली तुमची प्रतिक्रिया आहे या पत्राबद्दल? खरं तर संजय शेट्टी यांचं अभिनंदन करायला पाहिजे, कारण गेली वर्षभर हे गुराळ चाललंय की या गाड्या आल्या नाहीत, त्याच्यामुळे नुकसान होतं। या कंपनीने ठरवून दिलेल्या वेळेत या गाड्या आल्या नाहीत, त्याच्यावरती काय कारवाई करायची, नुसतं पत्रव्यवहार सुरू होता एस टी महामंडळ लेवलला। पण संजय शेट्टीने आल्यानंतर याचं पत्र लिहिण्याचं धाडस केलं, कारण आपल्याला माहिती आहे की जी पुरवठादार कंपनी आहे ती पोचलेली आहे, तिनं राजकीय पक्षांना फंडिंग केलेलं आहे, लक्षात घ्या। आणि हे दिसतंय त्यांच्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती। तर याचाच अर्थ हे मोठं धाडसाचं पाऊल आहे, पण हे पाऊल एस टीच्या हिताचं आहे। म्हणून पुन्हा एस टी महामंडळातले संबंधित अधिकारी आणि खास करून एस टीचे चेअरमन जे आहेत संजय शेट्टी साहेब, त्यांचं अभिनंदन करतो। पण दुसरीकडे पाहायचं तर या गाड्या दाखल होत नसल्यानं कुठंतरी आर्थिक नुकसान आणि महसुलाला देखील फटका बसत असल्याचं देखील यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं आहे। याकडे कशा प्रकारे बघता आहे? अद्यापर्यंत फक्त 220 गाड्या दाखल झालेल्या आहेत, 5150। नाही, बरोबर आहे, अद्यापपर्यंत फक्त 220 गाड्या दाखल झालेल्या आहेत। खरं तर 1935 गाड्या यायला पाहिजे होत्या, त्यांच्या करारानुसार त्या आल्या नाही। मग त्याचं रिशेड्युलिंग केलं आहे, त्याच्यामध्ये आत्ता त्यांनी 25पर्यंत 22 मे 25पर्यंत 1287 गाड्या द्यायच्या आहेत। पण त्या गाड्या मला वाटत नाही देऊ शकतील, ज्यांनी वर्षभरात 220 गाड्या दिल्या। मुळात या कंपनीनं ही मोठी रिस्क घेतलेली आहे आणि त्या अडचणीत आली। त्यांनी अनेक कंपन्यांना गाड्या अनेक म्हणजे संस्थांना गाड्या पुरवण्याचं कंत्राट घेतलेत आणि प्रत्यक्षात ते गाड्या पुरवू शकत नाहीत, कारण ह्याचं निर्मितीच कमी होते, लक्षात घ्या। आणि म्हणून खरं तर त्यांनी रिस्क घेतली आणि मला असं वाटतं की जर कडक कारवाई झाली तर या कंपनीचं जे निविदा आहे ती रद्द होऊ शकते आणि याचा एस टी महामंडळाला फायदा होतो आहे। कारण कसं झालं आहे, आता या गाड्या न आल्यामुळं एस टी महामंडळाचे प्रवासी दुरावत आहेत, बाजूला जात आहेत, लक्षात घ्या। कारण ते प्रायव्हेटकडे जात आहेत, कारण एस टीकडे ऑलरेडी गाड्या फक्त 14,400 गाड्या चालनामध्ये आहेत। त्याच्यामुळं आणि म्हणून विनाकारण आमचे प्रवासी गेले, हे जर गाड्या वेळेवर दिल्या असते तर आमचे प्रवासी वाचले असते। बरं, याच्यामध्ये अजून एक मुद्दा मला सांगायचा, याच्यामध्ये लॉस आहे प्रति किलोमीटर साधारणतः आम्ही काल आता आकडा काढला 13 रुपये लॉस होतो आहे। पण व्यवहारता याच्यामध्ये हीच सरकारची योजना आहे आणि सरकारने पर्यावरणपूरक गाड्या आणायचं ठरवलं आहे। हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं धोरण आहे। त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं की तुमचा जो तोटा होतो आहे तो आम्ही भरून देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे ते व्यवहारतापूरक निधी जो आहे तो सुद्धा सरकारने एक पैसाही दिलेला नाही। ही पण गोष्ट मला आपल्या माध्यमातून सरकारला सांगायची, तो दिला पाहिजे, म्हणजे थोडा कमी लॉस झाला असता। आणि मला एवढंच सांगायचं आहे की एस टी महामंडळ आत्ता 2604 मला वाटते 40 गाड्या घेते आता। त्या गाड्या चांगल्या आहेत आणि त्या गाड्यांची मागणीसुद्धा प्रवाशांकडून खूप होते। मला असं वाटतं EVच्या गाड्या निर्मिती करणाऱ्या कंपन्याच कमी आहेत, या गाड्या येणारच नाहीत। तोपर्यंत आपण यांची वाट बघून आपले प्रवासी घालवायचं का, एस टी महामंडळाचं नुकसान करायचं का? कारण याच्यामध्ये आम्ही अंदाज काढला बघा, एवढ्याच गाड्या जर रोडवर आल्या असत्या तर प्रति गाडी 2000 रुपये कमीत कमी आम्हाला फायदा झाला होता एस टीला, तो होत नाही आहे। आणि म्हणून हे कंत्राट रद्द करून सरकारने जो आता निर्णय घेतला आहे वर्षाला 5000 गाड्या घ्यायच्या, आणि ते परिवहन मंत्र्यांनी तशी घोषणा पण केली आहे प्रताप सरनाईकनी, त्या गाड्या लवकर येतील याचे प्रयत्न केले पाहिजेत, जेणेकरून एस टीचा फायदा होईल। आणि आज जी आता तुम्ही बघितलं विधिमंडळात रणकंदन झालं एस टीच्या सगळ्या आर्थिक देण्यावरनं, त्याच्यावरती हा तोडगा होऊ शकेल। कारण एस टीला स्वतःचं उत्पन्न स्वतःच करून ह्याच्यातनं उत्पन्न चांगलं। आणि मी तुम्हाला नक्की सांगतो, खात्रीपूर्वक सांगतो, जर घोषणा केल्याप्रमाणे सरकारने आणि परिवहन मंत्र्यांनी 5000 गाड्या जर आता आल्या आणि पुन्हा पुढच्या वर्षात 5000 गाड्या आल्या तर महामंडळ प्रॉफिटमध्ये येईल। कारण मार्जिन फार मोठं नाही आहे, आव्हान फार मोठ्या मार्जिनचं नाही आहे आणि म्हणून ते पूर्ण करण्यासाठी हे करावं लागेल। आणि मला असं वाटतं की ही जी EV कंपनी आहे ही कंपनी बोगस आहे,
या कंपनीमुळं महामंडळाचं नुकसान झालं, या कंपनीमुळं सरकारच्या पण विश्वासार्हतेला तडा पोचलेला आहे. आणि म्हणून संजय शेट्टीने जो निर्णय घेतला तो खरोखर अभिनंदनीय आहे. आणि म्हणून आम्ही सांगत होतो मध्यंतरीच्या काळात हे खातं एकनाथ शिंदेंकडे होतं, ते मुख्यमंत्री असताना. खरं तर त्यांनी या संदर्भात मला असं वाटतं एकही मिटिंग नाही घेतली. म्हणजे आपण एस टी महामंडळाने साधारणतः 26-27 पत्र लिहिलेत या संदर्भात, पण त्यांनी कधी बाबा विचारलं नाही की पत्र लिहिलेत, पुढे काय झालं या प्रोजेक्टचं, याची आढावा बैठक घेतली नाही. म्हणून आमचं तेच म्हणणं होतं की इथे फुल टाईम अध्यक्ष पाहिजे. आणि संजय शेट्टीने त्यांच्या थोडक्या कालावधीमध्ये एक मोठा झटका एवढ्या मोठ्या कंपनीला दिला, ही उपलब्धी आहे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा आपल्या माध्यमातून एस टीच्या हितासाठी त्यांनी जो चांगला निर्णय घेतला त्याचा एस टीचा समर्थक म्हणून मला आनंद वाटला. त्यांचं पुन्हा पुन्हा अभिनंदन करतो. धन्यवाद बातचीत केल्याबद्दल. हे एकूण पाहायचं तर 22 मे 2025 पर्यंत ह्या गाड्या येणं अपेक्षित आहे. मात्र जर का या गाड्या दाखल नाही झाल्या तर या संदर्भात जो करार आहे दिलेला तो देखील रद्द करण्याचा इशारा एस टीचे अध्यक्षांकडनं देण्यात आला. कॅमेरामॅन अनुप रस्तोगीचे अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.